मोर्शी नगर परिषद की बत्तर ग्रामपंचायत मोर्शीत घाणीचं साम्राज्य। स्वर्णिम भारत टीमने उघड केलाय मोर्शी नगर परिषदेचा भोंगळ कारभार। काय परिस्थिती झाली हो मोर्शी ग्रामपंचायतची? नगर परिषद राहिली का? ग्रामपंचायत झाली ना। नगर परिषदची ग्रामपंचायत मोर्शी एकच ट्रॅक्टर ही रस्त्यावर उतारावर ठेवा लागते, तुमका धक्का मारून चालू करायला। नगर परिषद हे परिस्थिती आहे आपल्या ग्रामपंचायत मोर्शीची। तुमका आता नगर परिषद राहिली नाही आहे। कचरा पा, व्यवस्था पा, हे करून टाकलाय झोपडपट्टी शहर। पल्ला नाही आहे, पल्ला तुटला आहे, बिलं निघून राहिले, गाड्या दुरुस्त नाही। मार्केटात परिस्थिती भाविंनो, ग्रामपंचायतचे उमेदवार काय परिस्थिती झालेली आहे शहराची। मोर्शी शहरात स्वच्छतेचा बोंब झाली असून शहरातील रस्ते, गल्ल्या आणि परिसरामध्ये घाण व दुर्गंधीचा अमाप फैलाव झालाय। नागरिक अक्षरशः त्रस्त झाले। स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केवळ कागदावर राहिल्यानं प्रत्यक्षात मोर्शीत घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। ज्या स्वर्णिम भारत टीमने आज केलेल्या तपासणीत नगर परिषद स्वच्छता विभागाचा भोंगळ व निष्काळजी कारभार जनतेसमोर उघड झालाय। शहरात केवळ एकच ट्रॅक्टर असून त्याची ट्रॉली पूर्णपणे तुटलेली आहे। इतकंच नव्हे तर ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी त्याला उतारावर लावून ढकलून किंवा धाकून चालू करावं लागतं। ही अवस्था पाहता नागरिकांचा संताप उफाळून आहे। नगर परिषदेच्या या गलथान व्यवस्थेमुळे वेळेवर कचरा उचलला जात नाही, गल्ली बोळात दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। नागरिक प्रश्न विचारत आहे की मोर्शी नगर परिषद खरंच नगर परिषद आहे का, की ग्रामपंचायतीपेक्षा बत्तर झाली आहे। स्वच्छतेच्या नावावर नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये कर आकारला जातो, परंतु त्याचा ठसा मात्र कुठेच दिसत नाही। पैसा जातोय कुठे हे मोठं कोडं नागरिकांसमोर उभं राहिलंय। आजच्या तपासणीमध्ये स्वर्णिम भारत टीमचे रमाकांत पाटील, रवी परतेती, अक्षय ढोले, फारुख शेरू शाह, आशिष शाह, कांतीलाल सिरसाम आणि अनुराग कुमरे यांनी सहभाग घेतलाय। त्यांनी नगर परिषदेच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध नोंदविला असून नागरिकांच्या स्वच्छतेच्या हक्कासाठी ठाम आवाज उठवलाय। नगर परिषदेचा हा भोंगळ कारभार तात्काळ थांबवावा आणि स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा स्वर्णिम भारत टीमने दिलाय। अमन उंडे, जनसंग्राम न्यूज, मोर्शी।